नमस्कार मित्रांनो, मी यज्ञ सिद्धपणे परत एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आम्ही महाबळेश्वरला आलो आहोत। तर तो शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तर या व्हिडिओमध्ये आम्ही कसं आलो, काय बजेट आहे वगैरे, आणि काय कुठे कुठे फिरू शकता वगैरे, कसं फिरू शकता याची माहिती देण्याचा मी थोडा प्रयत्न करणार आहे। तर आम्ही ॲक्च्युली इकडे महाबळेश्वरला 2-3 दिवसाचं प्लॅनिंग करून आलो आहोत। तर येताना आम्ही बसने आलो, म्हणजे लक्झरी स्लीपर बस असते ना, त्याने आलो। आणि इकडे एक छोटासा रूम बुक केला आहे, तो तुम्हाला दाखवतो, एक मिनटं। हे बघा, हे बेडरूम आहे आणि इकडे वॉशरूम आहे। हा एकदम छोटासाच रूम बुक केला आहे, कारण आपण फक्त इकडे झोपण्यासाठी तर येतो रूमवरती। फिरायला तेव्हा दिवसभर बाहेर फिरतो आणि रात्री मग झोपण्यासाठी परत इथे येतो, बाहेरचं जेवण वगैरे करून। बघा, रूमच्या बाहेर अशी लांबच्या लांब गॅलरी आहे। आणि इकडे काहीतरी गव्हर्नमेंटचं काहीतरी कॉटेज काहीतरी आहे। आणि पुढे मार्केट व्ह्यू पण दाखवा। मार्केटचं त्या साईडला ना, मार्केट ते तिकडून येतं। नंतर जाताना आपण जाऊ तेव्हा दाखवू, तिकडे व्हिडिओ करू ना। तर मित्रांनो, हे बस स्थानक आहे महाबळेश्वरचं। तर त्याच्या समोर बरोबर इथे हे माऊली स्नॅक्स सेंटर करून आहे, आपल्या मराठी बांधवांचं आहे, बबन दादा करून आहे, त्यांचं आहे। तर इथे तुम्ही नाश्ता करू शकता, छान नाश्ता असतो त्यांचा इथे। हे बघा, बरोबर बस स्थानकाच्या समोरच आहे एकदम। हे बघा, हे महाबळेश्वर बस स्थानक आहे। आणि तुम्ही इकडे आल्यानंतर जर तुमचं कमी बजेट असेल तर मग इकडून प्रतापगड दर्शनसाठी बस सोडलेली आहे। बघा, या विंडोवरती बुकिंग होतं प्रतापगड दर्शनसाठी आणि महाबळेश्वर दर्शनचं। प्रतापगड दर्शनवाली जी बस आहे त्याचं भाडं आहे 110 रुपये पर पर्सन प्रमाणे आहे। आणि जर लेडीज असेल तर त्याचं हाफ होतं गव्हर्नमेंटच्या रूलप्रमाणे। आणि साधारण सकाळी 9:30 वाजता बस असते इथून महाबळेश्वर स्थानकामधून, आणि ती रिटर्न येते साधारण 2 वाजेपर्यंत वगैरे रिटर्न येते। हे प्रतापगड दर्शनमध्ये जाताना स्टार्टिंगला जे शिवकालीन खेडेगाव तयार केलेलं आहे, म्हणजे हस्तकला वगैरे सगळं असं मिळून 20 मिनिटाचा कालावधी, त्याच्यासाठी तिकडे तिकीट आहे 50 रुपयाची। म्हणजे तुम्ही STने गेलात तर 50 रुपयाची तिकीट लागते। आणि जर तुम्ही असं पर्सनली गेलात, स्वतःचं प्रायव्हेट गाडी करून तर 100 रुपये पर पर्सनप्रमाणे घेतात ते लोक। आणि पुढे मग नंतर प्रतापगड दर्शन। तर प्रतापगड दर्शनसाठी बसने तुम्ही गेलात तर साधारण ते 1 तासाचा कालावधी देतात तुम्ही प्रतापगड फिरून येण्यासाठी। आणि 1 तासामध्ये तेवढा आपण तो कंप्लीट करायचा असतो, आपल्याला जे जे पॉईंट करायचे असतात ते। आणि विंडोवरती पण ॲक्च्युली सगळी डिटेल दिलेली आहे। हे बघा, महाबळेश्वर आगार, महाबळेश्वर दर्शन आणि रायगड दर्शन सकाळी 9:30 आणि महाबळेश्वर दर्शनची 2:30 वाजता आहे। 125 आहे ना याची, प्रतापगडची 125 आहे बरोबर। ओके, मी म्हटलं त्याची 110 की काय। मुर्गी नाही, वाईड अँगल केला। खाली जायचे, खाली राईट साईड, खाली खाली पहिली गाडीत बसून फोटो काढा। बरोबर आहे, काम आहे।
महाराजांच्या काळामध्ये कसं गाव होतं तो रिक्रिएट केला आहे. ते तोफा असतात ना, तोफांचे हां तोफगोळे. हां दाखव ना. तोफगोळे कसे बनवायचे दाखवते. हां कुठे नेस्ट आहे ते? गरुड आहे. हां गाईचा गोठा आहे इथे. हा बघा. अच्छा रे खरोखर वाटतं यार. रिअल वाटतं, रिअल. एखादं त्यांच्यासोबत बसायला. नको असं नको. इथं भाकरी चालली. घ्या घ्या गरम गरम. एक मिनिट चालूच. पियुष फोटो घे एक वेळ. एकदम नको. हे भाकरी भाकरी शेकते आहे. चप्पल काढून बसला. हलत नाही पण. हा नको फिरू. फोटो. हे बघा जोत आपला नांगर आणि एक असतं ते ते लोणी करायचं आहे ना. घुसळण. हे लोणी करायचं आहे आणि जातली आहे इकडे. मंदिर आहे इथे विठ्ठल रुक्माईचं. असं वाटतं खरोखर सगळी माणसं खरोखर बसलेली आहेत असं वाटतं. एकदम रिअल वाटतं. आणि असं स्टॉप झालंय सगळं. हां जबरदस्त. त्यांच्या जगात गेल्यासारखं वाटतं. असं वाटतं खरोखर म्हणजे महाराजांच्या काळात आपण इकडून फिरतोय गावामध्ये. आपण जाऊ शकतो की. हां नंतर येताना जाऊया खालून येऊया पहिला. लगोरी नाही, विटी दांडू खेळतात कुठे. हां तेव्हा मुलं छोटी मुलं विटू दांडे खेळतात. त्याचं आहे बनवलं मस्त. खाली काय आहे तिकडे. आहे ना. आहे ना. तो कुंभार काका मडकी बनवत आहेत. त्यांचं घर. बापरे भाऊ दारातच बसलाय बघा. इकडे बांगड्या भरतात हातामध्ये. हे चोपणी आहेत बघ. कोंबडी पण आहे इकडे. मोठं जात आहे आणि एक घर. अच्छा तिकडे आहे काय. जास्त मोठा झोका घेऊ नका. झोपाळा बनवलेला आहे बघा इथे. खाली चल. मला तिकडे जायचं होतं. कुठे. हात जाऊया ना. इथे जाऊया खाली पहिला. हे काय लोहार. तर हे लोहारांचं आहे. हे बघा पूर्ण त्याने बनवून घेतलं असं एकदम रिअल जसं की खरोखर. हे पाणी आणणार ना. पाणी घेऊन येतात ते. कावड नाही. घुमट जुन्या पद्धतीचे हिरलं बनवतात. ते हिरलं म्हणजे हे लाकडांपासून वेगवेगळे साहित्य तयार करतात. त्यांची झोपडी आहे छोटीशी. हे बघा गवताची बनवलेली आहे. आणि ही विहीर आहे. ॲक्च्युली पाणी पण दाखवलं त्याच्यामध्ये.
एक माई तिकडे पाणी पण हे करतात आहेत. कोंबडे पण आहे तिकडं. बापरे, अश्व घोडा. हा महल आहे. सगळे असतात पण चप्पल घालून बरोबर वाटत ना. करा त्यांच्या घरात कशी लागतात. ही जेवणाची खोली आहे. बापरे, खूप भांडी ठेवले. भांडी भरपूर ठेवले इकडे. हे इथे बसून काही हिशोब. तुळशी वृंदावन. आवाज पण घुमतो इथे ना मस्त. व्यायामशाळा ही आहे काय ते. एक फोटो घे ना मी तिथे. हे का असं केलं. तर प्रतापगडला जातो तर मध्येच असं महाराजांच्या काळातील असं गाव निर्माण केलं. म्हणजे छोटंसं प्रयत्न केला, मस्त केलं. एकदम एकदम असं वाटतं की महाराजांच्या काळातच झालं तरी. तुम्ही तुमचा फोटो घेते. तर आता आम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी आलो आहोत. आणि आता वरती बघूया, सुरुवात करतोय वरती जाण्यासाठी. तू नाही तर आता जस्ट झेंडा बुरुज पाहून आलो आहे माझ्या. जाऊया आतमध्ये वर नको जाऊ. ओके. आता हे मार्केट यार्ड आहे जिकडे संध्याकाळी फुल गर्दी असते. आणि आता एवढं ऊन आहे की बाहेर फिरता येणार नाही. आणि संध्याकाळी भरपूर निश्चित थंडी. हां, संध्याकाळी गारवा असतो म्हणून जरा संध्याकाळी लोक बाहेर पडतात. मित्रांनो, आताच आम्ही घरी आलो आहोत. म्हणजे प्रतापगडाचं दर्शन करायला गेलो होतो. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या STच्या बस सेवेचा उपयोग करून आम्ही तिकडे गेलो होतो. तर साधारण मगाशी चुकून मी बोललो होतो व्हिडिओमध्ये की 110 रुपये तिकीट आहे, पण ते 125 रुपये ॲक्च्युली. आणि लेडीजसाठी हाफ आहे. तर असं गेलो होतो. जाताना मध्येच जे शिवरायांच्या काळातील खेडेगाव जसं होतं त्याची पण एकदम छान, एकदम असं डिट्टो वाटतं. म्हणजे रिअलमध्ये आहे सगळं असं वाटतं तिकडे गेल्यानंतर. तुम्ही तिथे गेलात तर तुम्ही तिकडची जी प्रतिकृती जी तयार केली आहे खेडेगावाची त्याची बघून वाटते की आपण खरोखर त्यांच्या त्या काळामध्ये आलो आहोत असं वाटतं. आणि तिथे आपलं ते खेडेगाव बघण्यासाठी साधारण 20 मिनटं देतात STवाले. आणि तुम्ही STने गेलात तर तिकडे
50 रुपये तिकीट आहे, म्हणजे एंट्रन्स फी आहे बघण्यासाठी. आणि जर तुम्ही असं प्रायव्हेट करून गेलं तर तिकडे ते 100 रुपये पर पर्सन प्रमाणे घेतात. आणि पुढे प्रतापगडावर साधारण ते 1 तासाचं टायमिंग देतात, म्हणजे प्रतापगड पूर्ण फिरून येण्यासाठी, म्हणजे जे पॉईंट आहेत तुम्हाला जे बघायचे आहेत ते कव्हर करण्यासाठी 1 तास देतात. तर आम्ही साधारण तिकडे 11:30 वाजता वगैरे पोचलो आणि आम्हाला त्यांनी सांगितलं 12:30 वाजेपर्यंत तुम्ही रिटर्न यायचं आहे. तर आम्ही पूर्ण केलं ते, म्हणजे 4-5 पॉईंट तरी केले आणि आता घरी आलो. छान वाटलं, म्हणजे व्यवस्थित झालं. 125 रुपयामध्ये एवढी काय कॉस्टिंग. जर तुम्ही प्रायव्हेट टॅक्सी गेलात तर भरपूर पैसे सांगतात, कारण ते लांबच आहे त्यामुळे. तर जी प्रतापगड दर्शनवाली बस आहे ती सकाळी साधारण 9:30 वाजता असते आणि ती प्रतापगडावरती साधारण म्हणजे ते खेडेगाव वगैरे करून 11:30 पोचते आणि तिकडून 1 तास वगैरे देतात. त्यानंतर ते परत मग रिटर्न साधारण माझ्यामध्ये 2 वाजेपर्यंत येते आणि परत तीच बस जी महाबळेश्वर दर्शनची जी शेड्यूल आहे स्कीम, त्याच्यासाठी ती 7:30 वाजता तिथून डेपोमधून सुटते तीच बस. मग ते त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे प्रतापगड दर्शनसाठी पण तुम्ही आगाऊ बुकिंग करू शकता आणि महाबळेश्वर दर्शनसाठी पण तुम्ही आगाऊ बुकिंग करू शकता. म्हणजे बुकिंगची गरज तुम्हाला केव्हा भासेल, जेव्हा जर तुम्ही सीझनमध्ये वगैरे येत असाल तर सीझनमध्ये खूप गर्दी असेल माझ्या मते. तरी आम्ही आता तर ऑफ सीझनमध्ये आलो, तरी पण आम्ही महाबळेश्वर दर्शनसाठी उद्यासाठी आम्ही बुकिंग केलं आहे आणि प्रतापगड दर्शनाचं बुकिंग करायची गरज नाही लागली, कारण सकाळी एवढी गर्दी नव्हती संडे असून पण, कारण ऑफ सीझन आहे त्यामुळे. आता आम्ही महाबळेश्वर दर्शनचं प्लॅनिंग उद्या केलं आहे, त्यामुळे उद्या आम्ही जाणार आहोत तिकडे, म्हणजे 2:30च्या बसने वगैरे. तर हे आज प्रतापगडाचं दर्शन आज एकदम अर्ध्या दिवसामध्येच झालं आणि बाकी टाईम आता आम्ही आराम करणार थोडा, म्हणजे थोडं चालून वगैरे दमल्यासारखं झालं, मग थोडा आराम करतो आणि संध्याकाळी मग थोडा अंधार पडला की नंतर मग इकडे मार्केटमध्ये पूर्ण हालचाली चालू होतात. मग संध्याकाळी मार्केट फिरणार आहे, तो थोडा तुम्हाला व्हिडिओ दाखवेल जमला तर. नाहीतर मग उद्या संध्याकाळी वगैरे आम्ही तिकडून आल्यानंतर परत फिरणी मारणारच आहे मार्केटला, तर तिकडे तो तुम्हाला दाखवेल मग. आणि उद्या दुपारी निघालो की तुम्हाला इथे संपवतोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त झाला आहे का, म्हणजे जी माहिती दिली आहे ती तुम्हाला उपयोगी पडली असेल तर खाली कमेंट नक्की करा त्याबद्दलची. आणि आमचे व्हिडिओ जर आवडत असेल तर शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू अशा ठिकाणात. बाय बाय, धन्यवाद.